आज होतं आपलं गव्हाचं पेरणं. तर मंडळी, सर्वांना जय गजानन. तर पराठीच्या वावरात सकाळी पहिले एक राऊंड मारला आणि नंतर आकाश भाऊंना घ्यायला गेलो. आकाश भाऊंना सोबत घेऊन आलो आम्ही वावरात. वावरात आल्यानंतर आम्ही याच गव्हाचं पेरणं करणार होतो. त्यासाठी बियाणं आणलं होतं नर्मदा सागर 1 आणि दुसरी व्हेरायटी आणली होती श्रीराम सुपर 303. पेरणी यंत्राची वाट पाहता पाहता सकाळी 9 वाजतापासून 3 वाजले. भाऊच्या मोबाईलची बॅटरी ड्राय झाली. शेवटी भाऊ म्हणत, चला आपण तोपर्यंत बीज प्रक्रिया करून घेऊ. भाऊनं फोडल्या मग बियाण्याच्या बॅगा आणि औषध लावायला केली सुरुवात. तर भाऊला म्हटलं, आपल्या सगळ्या फॉलोअर्सला दाखवा आपण कोणतं औषध लावलं. बीज प्रक्रिया झाली आणि नंतर तोपर्यंत आमची पेरणी मशीन पण आली. ही पेरणी मशीन आम्ही बोलावली होती हिंगणीवरून. मुन्नाभाऊ ठाकूर यांचा गव्हाच्या पेरण्याचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे आम्ही स्पेशल ही मशीन त्यांच्याकडून बोलावली होती. 10 एकराचं पेरणं असल्यामुळे गहू पेरणीला आम्हाला खूप उशीर झाला. पाईपलाईन आम्ही कालच या वावरात आणून ठेवली होती. पेरणं झाल्यानंतर लगेच आम्ही पाईपलाईन टाकली आणि केली पाण्याला सुरुवात. उद्या आपल्या हरभऱ्याच्या पेरणीचा ब्लॉग येईल, तो पाहण्याकरता आपल्या पेजला एकदा फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू